स्वागत करूया राहुल सक्सेना. कैसे हो राहुल? मस्त, एकदम मजे में. मस्त मजे में. आज जो गाना पेश कर रहे हैं आप, उसका वो कौन से ताल पे आधारित है? अद्धा त्रिताल. वंडरफुल, ऑल द बेस्ट. मी माना पमाना, मी माना पमाना, मी माना पमाना, नजमान तो ना जीवाशी ओ संग, मी माना पमाना, कधी जळाच्या तळीनारी गती, कधी जळाच्या कधी जळाच्या तळीनारी गती, कधी जळाच्या तळीनारी गती, दिन रजनीचे संग, मी माना पमान, मी माना पमान, माना पमान, माना पमान. बढ़िया हुआ राहुल. कहना जरूरी समझती हूँ मैं कि एक तो ये बहुत डिफिकल्ट गाना था, और जहाँ पे ये पता है कि सामने से मार्क्स मिलने वाले हैं, वहाँ पे इस तरह के गाने अटेम्प्ट करना, उसके लिए जिगर चाहिए. पंडित जी. राहुल बहुत अच्छे, क्या बात है, तुम्हारी आवाज ऐसी खुली आवाज है, बहुत सालों के बाद ऐसी किसी को आवाज मिलती है. इस आवाज की हम अपेक्षा रखते हैं क्लासिकल फील्ड में हमेशा, ऐसे आवाज की. मुझे पूछना है, तुम क्लासिकल सीखते हो? एकदम डिसिप्लिन स्टूडेंट की तरह नहीं सीख पाया मैं. वही है, तुम चाहे तुम्हें लाइट गाना है तो लाइट गाओ, कोई हरज नहीं है, क्लासिकल गाना है तो क्लासिकल गाओ, मगर तुमको सुरों के संस्कार की जरूरत है, इतना मैं कहूँगा. लेकिन फिर भी बहुत अच्छा लगा मुझे, पहले यही मैंने पहले कहा. थँक यू. धन्यवाद सर. आणि तालाबद्दल मगाशी धा दिन दागित्रक, धा तीन दागित्रक हा ठेका होता, त्याला अर्धी धुमाळी म्हणतात, पण हा धा धिन दा दा धिन दा असा ठेका होता, याला अद्धा म्हणतात. हे सगळे त्रितालची छोटी छोटी रूप आहेत. पंजाबी, धुमाळी, अर्ध धुमाळी हे ताल नाही आहेत, हे ठेके आहेत. आणि तो ठेका हा मनामध्ये, बुद्धीमध्ये केवळ चालला नाही पाहिजे. ताल कसा आहे की पहिल्यांदा हा शरीराने सुरू होतो, हातात टाळी धरून सुरू होतो, नंतर असं वाटतं की जरूर नाही, याची बुद्धीमध्ये प्रवेश करायला लागतो. बुद्धीमध्ये तालाने प्रवेश केल्यानंतर त्याला असं वाटतं की याची गरज नाहीये, कारण तो स्थिर जसा जसा बुद्धीत होतो, स्थिर होत जातो, तसा तसा तो सबकॉन्शियस माइंड मध्ये प्रवेश करतो ता. आणि मग ते आवर्तन सबकॉन्शियस माइंड मध्ये प्रवेश केल्यानंतर मग संगीत सुरू होतं पुढे, कारण ते सबकॉन्शियस माइंड मध्ये त्या तालाचं आवर्तन ज्या वेळेला जातं त्यावेळी तालाचा छंद होणं असं म्हणतात. आणि छंद होणं म्हणजे काय? छंद ही तालाची मार्मिक क्रिया, अगदी महत्वाची क्रिया आहे. छंद क्रिया
की ज्या तालाच्या मात्रा कोणालाही मोजायला लागता न लागता येणं आणि सहजरित्या समेवर येतोय तो गायक, हा कसा येतो सहजरित्या, तो मुखडा घेऊन येतो कसा, त्याला ती आधीच चाहूल लागते. ती चाहूल कशाने लागते तर मुखड्याने लागते. मुखडा का महत्वाचा तर मुखड्यात सम असते. सम का महत्वाची तर सम हा भारतीय संगीताचा हायएस्ट इमोशनल पॉइंट आहे. संविधान ह्या शब्दापासून समेचं कम्प्लीट स्टेटमेंट, पूर्णता, पूर्ण वाक्य असं समेचं वर्णन केलेलं आहे. तर सम म्हणजे ते आहे. आणि ते जर तिकडे जर कानाने सुद्धा लक्ष द्यायची गरज पडली गायकाला तर त्याचा ताल तेवढा पक्का नाही. त्याचा ताल हा शरीरातल्या नाडीशी मिळालेला पाहिजे. आता याच्यानंतर आम्ही काय बोलायचं, एवढं छान त्यांनी तुम्ही जे बोललात ना ते प्रत्येक वाक्य असं ते शाळेमध्ये पाट्या असतात ना तसं पाट्या करून लावाव्या असं एक एक वाक्य होतं. इतकं सुंदर त्यांनी तालाबद्दल सांगितलं आणि अतिशय खरी ती गोष्ट आहे. एनिवे राहुल, तू चांगल्या कॉन्फिडन्सने गेलास. मधली आलापी वगैरे तानबाजी जी केलीस ती खूप छान होती, मस्त. बाकी गाणं ओव्हरऑल छान झालं, ते मध्ये सांभाळायला पाहिजे होतं. थँक्यू. 3 नंबरला बोलायचं म्हणजे दोघांनी बोलल्यानंतर म्हणजे एकदम ते शेवटी रिसेप्शनला पाहुणे भेटायला तर त्यांना नवरा बायकोला काय बोलायचं कळतच नाही ना, तसं होतं. मला आत्ता काय वाटलं म्हणजे अनप्लॅन्ड वाटलं गाणं. अनप्लॅन्ड नसणार, रिहर्स असणार, म्युझिशियन्स बरोबर पण रिहर्स असणार, तरी ते अनप्लॅन्ड वाटलं. 2 धम मिळालेले आहेत. ऑल द बेस्ट.